नमस्कार, मी रुपेश भोईर आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आत्ता आपण निघालो आहे मालवणला. वाजलेत 10 आणि गाडी आपली ठाण्यावरून 12:35ची आहे. पण लवकर जायला पाहिजे, परंतु ट्रेनचा इश्यू वगैरे काय असला तर. परत पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे आधीच गेलेलं बरं. तिथे अर्धा एक तास थांबलेलं बरं, पण लेट नको. बॅग पॅकिंग वगैरे झाले. तर आपला कसा प्रवास असणार आहे, किती दिवसाचा प्रवास असणार आहे तुम्हाला सांगेलच मी पुढे जाऊन. पण पहिले आपल्याला ठाण्याला पोचणं इम्पॉर्टंट आहे. आता पाऊस नाही आहे तर पटापट जाऊया. आता ठाण्याला जाऊनच आपण भेटूया. चला टाटा, निघतोय मी मालवणला फिरायला. मागच्या वेळेस बाय वगैरे होते आणि ह्या वेळेस हे मंडळींनो. फर्स्ट टाइम मी बसचा प्रवास करतोय अंबरनाथला, ते पण त्या बसवाल्यांनी विचारलं कुठं जायचं आहे म्हणून. मी बोला अंबरनाथ स्टेशनला, त्यांनी थांबवली. नाही तर रिक्षाची वाट बघत बसलेलो, टाईम असंच गेला असता आपला. तर फायनली आपण ठाण्याला पोचलो आहे आणि लेट झाली ट्रेन, तरी ठीक आहे, आपल्याला अजून वेळ 1 तास आहे. आणि बाकीची अक्षताची जी फॅमिली आहे ती आता निघाली तिकडून घरून. ते आता पोचेल 5-10 मिनटात. तर आपण पहिले ब्रिजवरती जाऊया आणि बघूया. माहिती नाही अजून 5 नंबरला गाडी येणार आहे की 7 नंबरला गाडी येणार आहे, पण ठीक आहे, वरती गेल्यानंतर कळेल आपल्याला. नशीब पाऊस नाही आहे, नाहीतर माझी खूप धावपळ झाली असती. म्हणजे पाऊस नाही आहे ती चांगली गोष्ट नाही आहे, पण ह्या ब्रिजवरती सगळे उभे आहेत. मी ॲक्च्युली त्या फर्स्ट ब्रिजवरती होतो. आता फोन आला तेव्हा मला कळालं. आणि आपली गँग तिकडे सगळेजण आहेत. अरे मी तुम्हाला ओळख करून देतो. या अक्षयाच्या आई, आत्या, अक्षयाच्या आत्या अंकिता, संकेत. ओळख करून देऊ का? आरोही, भाऊजी, ताई आणि आद्या. आणि आमचं सामान. आता बॅग आम्हाला मोजायला लागतील. चला, कन्फर्म झालेलं आहे. आपण विचारलेलं आहे की 5 नंबरला लागणार आहे ट्रेन. चला, अजून तरी अर्धा तास आहे आपल्याकडे, पण 15 मिनटं आधी आपले कोच लागणार आणि S6 आपला कोच आहे. अक्षता नाही आली यार, मिस करतोय खूप अक्षताला. तर आपली ट्रेन आलेली आहे आता. तर मंडळींना आपल्याला या सीट्स 6 सीट्स या पूर्ण रॅक आहे. आणि 17 ते 21 आणि तिकडे 3 सीट आहेत, 41, 42, 43. आता सगळे सेट झालेले आहेत. काय माहिती, थोड्या वेळाने परत झोपायला पण जातील. आता वाजलेत 1:45. थोडी गाडी म्हणजे एक 10-15 मिनटं लेट झाली गाडी. तर मंडळींनो, आता पनवेल आलेलं आहे सेकंड स्टेशन. आणि याच्यानंतर आता आपलं डायरेक्ट खेड येणार. पण आता सध्या पत्ते वगैरे खेळतोय आणि त्याच्यानंतर मग बघू. आता झोप आली तर झोपू, अदरवाईज टाईमपास. इकडे पण पाऊस नाही आहे. अरे बापरे, वाट लावले पूर्ण. आता पाऊस जोरदार पडला पाहिजे, पिकनिक तशी आपली एकदम भारी होईल. तर मंडळींनो, आता जर तुम्हाला काय बाहेरचं काय दाखवायला जमणार नाही, रात्र खूप झाले, तो दिसणार पण नाही तुम्हाला. सकाळीच आता आपण बोलूया आणि तुम्हाला नेचर वगैरे दाखवूया. आजू कुठे झोपणार आहेस तू? कुठे झोपणार आहे?
वाजलेत पण, त्यामुळे आता झोपून घेऊया. भेटूया उद्या. चलो गुड नाईट. बाय बाय करा तू. तर मंडळींनो, इकडे रत्नागिरीला जोरात पाऊस आहे आणि आता येईपर्यंत तर कुठे पाऊस दिसलाच नव्हता. इथेच जरा जोरात पाऊस, तेव्हा सगळ्यांनी विंडो लावून घेतल्या आणि गाडी आत्ता ऑन टाईम आली. म्हणजे 8:50ला पोचणार होती, पण पावसाळ्यात आहे ना गाडीचे टाईम चेंज होतात, म्हणजे 10:30ला पोचणार आता, पण ऑन टाईम. त्याच्यात पण 1 तास लेट होती, म्हणजे 11:30ला पोचणार होती, पण कवर केली तेवढी. आता इथे तर एवढा पाऊस आहे, पण कणकवलीला बघूया आता किती पाऊस आहे आणि काय आहे. तर परत जाण्याचे वांदे होते. रत्नागिरीला काहीतरी ना अर्धा तास थांबते गाडी, कारण इकडे इंजिन चेंज होतं. तर अजून वेळ आहे, आत्ता जस्ट पोचली. या मंडळींनो वडापाव खायला. आमची गँग अजून झोपेतच आहे. आता राजापूर स्टेशनला पोचलो आणि इथून आपल्याला काहीतरी 1-2 स्टेशन आहेत अजून कणकवलीला जाण्यासाठी. पाऊस तर नाही आहे, पाऊस परत बंद आला. मंडळीनो उतरायची तयारी. कणकवलीला आल्यावर कित्याक होत आहे. बॅगा मोजून घ्या. तर आपण पोचलो आता कणकवलीला. बराच लेट झाला ट्रेनला, 1 ते 1.5 तास लेट झाली ट्रेन आपली. तर मंडळींनो, आपण कणकवली स्टेशनला नाही तर एअरपोर्टला आलो आहे. बघू शकता किती भारी केलं आहे, सेम एअरपोर्ट वाटतं. आणि आता लास्ट टाईम आलेलं ना तेव्हा इथे काम चालू होतं, आता मला असं वाटतं इथे मंदिर केलं आहे. तर मंडळीनं आपली ही गाडी केली आपल्याला घरी जाण्यासाठी, कारण इथून आपल्याला प्रायव्हेट गाडी करणंच महत्त्वाचं ठरेल, बरं पण पडेल. हो का, किती एकदम भारी गेले. कणकवली, आय लव कणकवली. मोठी आणि ठेव म्हटलं असं. तर आपण इलय अक्षताच्या घरी. इलाव अक्षताच्या घरी. काही चुकला माकला असेल तर सांभाळून घ्यावा. चला आता तुम्हाला घर दाखवतो. टॉमी आहे का? नाही आहे.
नवीन जावयाचं स्वागत. आम्ही तर काही जुनेच झालो. आम्हाला तर कोणी विचारतच नाही. जा जा चला चला. आता जुने झालात ना. चला नाव घ्या. नाव घ्या भाजीत. हा मग नाव घ्या. नाव घ्या असं नाही, भाजीत भाजी मेथीची घ्या. मंडळींनो हा खळा आहे हा बघा. आणि हा हॉल. आणि बघा इथं सावन म्हटल्यानंतर मांजरी वगैरे येणारच. ही देवाची रूम तुम्ही बघितलीच असेल काकी. आपल्याला कोंबडी आपल्याला कुठे कोंबडी कुठे? अरे हा रे. पिल्लू आहे. अरे हे कधीपासून आहेत काकी हे? हा सगळं चेंज झालं रे वाटतंय. काय करतो घेतला ना. आणि आपली पडवी मस्त बसायला. पडपडी काय पडपडी पडपडी असं बोलतात काय? हा पडपडी आमच्या इथं पडवी बोलतात. हा ना, ही पडवी आणि ही पडपडी. हे किचन नाही हे पडवी. हा आणि ही पडपडी. आता काय बोलायचं आपण? पडपडी मध्ये बसायला चला. हा असं आहे. तर मंडळींना आपण फ्रेश वगैरे झालो आणि आपण आल्या मस्तपैकी चहा वगैरे पिलो कारण भूक पण लागलेली. आणि आत्ता इथून पुढे एकदम भारी भारी व्हिडिओ चालू होणार आहे. जसं जसं जमतं तसं प्रयत्न करेन मी खूप सारं एक्सप्लोअर करायचं. जसं की मी तुम्हाला आधी पण बोललो की आपण डे वाईज म्हणजे आपण कॅल्क्युलेशन केलं की कुठे कुठे काय काय फिरायचं ते तर तुम्हाला समजेलच पुढे. आणि अक्षता न येण्याचं रिझन म्हणजे ऑफिसमधून म्हणजे सुट्टी तर टाकलेली तिने पण नव्हतं म्हणजे टायमाला ऑडिट वगैरे आलं आणि मग कॅन्सल केली सुट्टी. त्यामुळे मग तिचं येण्याचं कॅन्सल झालं. मग बोललो की मीच जाऊन येतो जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत की कोकण दाखवता येईल. तर मंडळींनो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आणि कसा वाटला आपला प्रवास विदाऊट पाऊस? फक्त रत्नागिरीला तेवढाच पाऊस पडला. तर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि पुढे भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. चलो बाय बाय. एवा कोकण आपलोच असं. आणि मी थोडी मालवणी बोलण्याचा प्रयत्न करेल. आता आपण मालवणमध्ये आलो आहे आणि मालवणी नाही बोलणार असं तर नाही होणार. ट्राय करेन मी. तर सांभाळून घ्या.